धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषी धोरण कशासाठी बदललं असा सवाल उपस्थित करत हायकोर्टानं सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सरकारकडे हे स्पष्टीकरण मागितले। 2016च्या साहित्य खरेदीसाठीच्या डीबीटी योजनेमध्ये मुंडेंकडून बदल करण्यात आला। 2023 मध्ये कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का केला हा सवाल उपस्थित करण्यात आला। मुंडेंकडून डीबीटी योजना बंद करण्यात आली। सरकारकडून कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला। सरकार बाजार मूल्यापेक्षा जास्त किमतीने साहित्य करत असल्याच्या याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातून आता हे सगळं प्रकरण समोर आलंय। नागपूर खंडपीठाने सरकारला यावरून स्पष्टीकरण मागितलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकं या सगळ्या संदर्भात नागपूर खंडपीठाचं म्हणणं आहे? नेमकं कुठले मुद्दे या धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयाबाबत उपस्थित केले गेले ज्याच्यावर स्पष्टीकरण राज्य सरकारला द्यायचं आहे? रिद्धी, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांचं नाव बीडच्या घटनेबाबत सतत चर्चेत असताना आता पुन्हा नागपूर खंडपीठाने धनंजय मुंडे हे तत्कालीन कृषी मंत्री असताना जो निर्णय घेण्यात आलेला होता त्यावर प्रश्न उपस्थित केलेला आहे। मुळात ही जी योजना होती त्या योजनेअंतर्गत 2016 पासून शेतकऱ्यांना कृषी उत्पन्नावर जो किंवा कृषी ज्या साहित्यावर खास करून जे सौर पंप असतात किंवा स्प्रे पंप जे असतात पिकांवर स्प्रे करण्यासाठी त्यासाठी जे शेतकऱ्यांना च्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजना लागू करण्यात आलेली होती। मात्र 2023 मध्ये तत्कालीन कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी ही योजना बदलली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा न करता सरकारने हे स्प्रे पंप खरेदी केले, ज्यामध्ये वाढीव किंमत होती, बाजार मूल्यापेक्षा वाढीव किंमत होती। म्हणजे जे सुमारे 90 कोटीचे कृषी पंप जे पंप होते स्प्रे पंप त्यासाठी सरकारने 104 कोटी रुपये मोजले आणि या विरोधात जे आहे ते राजेंद्र मात्रे नावाची याचिकाकर्ते आहेत, त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। या याचिकेमध्ये तथ्य असल्याचं न्यायालयाला आढळलेलं आहे आणि त्यानंतर आता कोर्टाने जे आहे ते 2 आठवड्यात राज्य सरकारला याबाबत उत्तर मागितलेलं आहे की ही योजनेमध्ये जे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा होत होते त्याऐवजी सरकारने स्वतःहून खरेदी का बरं पंप खरेदी केले तर ते जादा वाढीव रकमेने का खरेदी केले याबाबत विचारणा केलेली आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचं नाव सतत चर्चेत असताना पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात जे कृषी मंत्री होते त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न्यायालयाने केलेलं आहे आणि यासाठी 2 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे सरकारला आपलं उत्तर सादर करण्यासाठी। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।